ऑटो सेक्टरमधील आजच्या 8 बातम्या उद्याच्या बाजाराची दिशा ठरवू शकतात. काही कंपन्यांनी विक्रीचे सर्व विक्रम मोडले, तर काहींना मोठे आव्हान उभे राहिले. तर या सर्व कंपन्यांचा जून महिन्यातील सेल्स रिपोर्टमधून कोणता स्टॉक सर्वात मजबूत वाटला आणि कोणत्या कंपनीचे आकडे गुंतवणूकदारासाठी सर्वाधिक सकारात्मक आहेत? चला, ही बातमी सविस्तर पाहूया. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तर्कामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. दररोज शेअर बाजारातील महत्त्वाच्या आणि परिणामकारक बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या मोठ्या अपडेटपासून. सर्वात आधी टी-व्ही-एस मोटर्सची बातमी. जून महिना कंपनीने तब्बल 5,90,003 वाहनांची विक्री नोंदवली आहे. ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत 47% जास्त आहे. इलेक्ट्रिक व्हेकल सेगमेंटमध्ये कंपनीने सर्वात मोठी झेप घेतली आहे. ईव्ही विक्री 14,000 वरून वाढून 48,537 युनिट्सवर पोहोचली आहे. टी-व्ही-एस मोटरसाठी हा जून महिना अत्यंत सकारात्मक ठरला आहे. आता बजाज ऑटोकडे वळूया. कंपनीची जून महिन्यातील एकूण विक्री 4,63,202 युनिट्स झाली आहे. ही विक्री 28% वाढली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सपोर्ट्समध्ये तब्बल 47% ची वाढ झाली आहे. यावरून कंपनीचा आंतरराष्ट्रीय बाजारातील दबदबा कायम असल्याचे दिसून येते. ऑटो सेक्टरमध्ये बजाज ऑटोची स्थिती मजबूत होताना दिसत आहे. आता हिरो मोटोकॉर्पबद्दल बोलूया. जून महिन्यात कंपनीच्या डिस्पॅचमध्ये 2.3% ची किरकोळ घट झाली आहे. एकूण 5,41,159 वाहने वितरित करण्यात आली आहे. मात्र एक्सपोर्टमध्ये चांगली वाढ झाली आहे. त्याचबरोबर विडा इलेक्ट्रिक व्हेकलला ग्राहकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. ईव्ही सेगमेंटमध्ये हिरो मोटोकॉर्प भविष्यासाठी मोठी तयारी करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता टोयोटा किर्लोस्कर मोटर्सची अपडेटकडे वळूया. कंपनीने जून महिन्यात 31,016 वाहनांची विक्री केली असून ही विक्री 7% वाढली आहे. देशांतर्गत बाजाराबरोबरच एक्सपोर्टमध्येही वाढ झाली आहे. टोयोटाच्या प्रीमियम मॉडेलला ग्राहकांकडून सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता स्कॉडा ऑटो इंडियाची बातमी. तर 2026च्या पहिल्या 6 महिन्यात कंपनीने 38,894 वाहनांची विक्री करत नवीन विक्रम केला आहे. ही विक्री 7.5% वाढली आहे. कॅडिलॅक, कॉशेक, स्लाविया आणि कॉडियाक या मॉडेल्सने मोठी मागणी मिळाल्यामुळे ही वाढ शक्य झाली आहे. भारतीय बाजारात स्कॉडाची उपस्थिती मजबूत होताना दिसत आहे. आता आजची सर्वात मोठी विक्रीची बातमी. मारुती सुझुकी. त्या कंपनीने जून महिन्यात तब्बल 2,03,90 वाहनांची विक्री केली आहे. ही विक्री 19.3% वाढली आहे. पॅसेंजर व्हेकल सेगमेंटमध्ये 23.8% ची वाढ झाली आहे. मिनी कार्स, कॉम्पॅक्ट कार्स आणि एस-यू-व्ही या तिन्ही विभागामध्ये मजबूत मागणी कायम आहे. भारतीय पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये मारुती सुझुकीचे नेतृत्व अजूनही कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आता हुंडाई मोटर्स इंडियाकडे वळूया. जून महिन्यात कंपनीने 51,335 वाहनांची विक्री केली आहे. एका सप्लायरच्या कारखान्यात आग लागल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. पण सुमारे 13,900 वाहनांचे उत्पादन प्रभावित झाले. तरी देखील कंपनीने मजबूत विक्री कायम ठेवली. उत्पादन आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून पुढील तिमाही ही कमतरता भरून काढण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. आता शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजेच महिंद्रा अँड महिंद्रा. त्या कंपनीने जून महिन्यात तब्बल 1,06,207 वाहनांची विक्री केली आहे. ही विक्री 37% वाढली आहे. एस-यू-व्ही सेगमेंटमध्ये कंपनीची विक्री 50,000 युनिट्सने वाढली गेली आहे. कमर्शियल व्हेकल आणि ट्रॅक्टर व्यवसायानेही चांगली कामगिरी केली. महिंद्रासाठी हा जून महिना ऐतिहासिक ठरला आहे. जर आजच्या सर्व सेल्स रिपोर्टकडे एकत्रित पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. भारतातील ऑटो सेक्टरमध्ये ग्राहकांची मागणी अजूनही मजबूत आहे. टी-व्ही-एस मोटार, बजाज ऑटो, मारुती सुझुकी आणि महिंद्रा यांनी दमदार विक्रमीची नोंद केली, तर टोयोटा आणि स्कोडा यांनी सातत्यपूर्ण वाढ कायम ठेवली. हिरो मोटोकॉर्पमध्ये किरकोळ दबाव दिसला तरी ईव्ही आणि एक्सपोर्टमध्ये सकारात्मक संकेत मिळत आहे. हुंडाईला उत्पादनातील अडथळा आला तरी कंपनीने मजबूत विक्री कायम ठेवली. एकूणच ऑटो सेक्टरसाठी ही आकडेवारी सकारात्मक मानली जात आहे. तर मित्रांनो, आजच्या सर्व कंपन्यांपैकी तुम्हाला सर्वात मजबूत सेल्स रिपोर्ट कोणत्या कंपनीचा वाटला?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.